माझी आई बरी नाहीये. सकाळपासून तिला पाहिलं नाही. कृपया पटकन या. तुमच्या अडचणी सांगा. मी शक्य तेवढं करून त्या सोडवीन, पण मला आता तिच्याकडे जाऊ द्या. अजितदादा देवगिरीच्या आपल्या केबिनमधून उठले. त्यांचा आवाज शांत होता, पण डोळ्यातली तगमग खोलीतल्या सगळ्या गडबडीला चिरून गेली. त्या क्षणी ते दादा नव्हते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाव गाजवणारा तो राजकीय दिग्गज होता. तो फक्त एक मुलगा होता, ज्याला निवडणुकीच्या गणितांपेक्षा, धोरणांच्या खेळांपेक्षा एकच गोष्ट खेचत होती, ती म्हणजे त्यांची आई, त्यांचं सगळं विश्व. अजित पवार आणि त्यांच्या आईचे असेच काही प्रसंग या व्हिडिओतून आपण उलगडणार आहोत. ते दादा जे फक्त त्यांच्या आईलाच माहित होते, किंवा हे प्रसंग घडले तेव्हा तिथे जे लोक उपस्थित होते त्या लोकांना. यातलंच एक नाव मालोजी मोहिते, जे अजितदादांसोबत त्यांच्या निवडणुकांच्या रणनीती दरम्यान किंवा त्या प्रचारादरम्यान त्यांच्या कायम सावलीसोबत होते. मालोजी मोहितेंनी सुद्धा आपल्याला काही अशा एक गोष्टी पाठवल्या. त्याचबरोबर अजित पवारांचे जे एक विश्वासू सहकारी होते, ज्या त्यांच्या आईचा सांभाळ करायचे, त्यांनी सुद्धा आपल्याला काही एक प्रसंग सांगितलेला आहे. पाहूयात नेमकं आजच्या व्हिडिओमध्ये हा प्रसंग काय. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. विमान कोसळलं तेव्हा सुरुवातीला अपघात झालाय, अजित पवार जखमी आहेत अशी बातमी देण्यात येत होती. त्याचवेळी बारामतीच्या काटेवाडीत शेतातल्या घरी अजित पवारांच्या आई आशाताई पवार होत्या. त्यावेळी नेहमीप्रमाणे त्या बातमीच पाहत होत्या. त्यांनी अजित पवारांचं विमान कोसळल्याची बातमी पाहिली, पण त्याच वेळी त्यांची काळजी घेण्यासाठी तिथे असलेल्या विठ्ठल बापूराव पवार यांनी काही झालं नाही असं आशाताईंना सांगितलं. बातम्या टीव्हीवर सुरू होत्या, त्यामुळे विठ्ठल पवार यांनी टीव्हीची वायरच कापली. बातम्या दिसणं बंद झालं. काहीतरी झालंय याची कल्पना आशाताईंना आली. त्यावेळी काळजी घेणाऱ्या विठ्ठल पवार यांनी, काही झालं नाही अजितदादा, ठीक आहे, थोडं खर्चटलं असेल, दादांना काही होणार नाही अशी समजूत आशाताईंची काढली. पण शेवटी त्या आईचंच मन. त्यावेळी आशाताई म्हणाल्या, ते सर्व ठीक आहे, तरीही आपण बारामतीला जाऊ असं त्यांनी सांगितलं. आपण दवाखान्यात जाऊ आणि दादाची तब्येत पाहून येऊ असं त्यांनी विठ्ठल पवार यांना सांगितलं. त्यांनी गाडी काढायला सांगितलं, पण गाडीत बिघाड आहे असं सांगून त्यांनी काही वेळ आशाताईंना बारामतीला जाण्यापासून रोखून धरलं, पण त्या ऐकण्याच्या स्थितीत नव्हत्या असं विठ्ठल पवार यांनी सांगितलं. शेवटी त्यांना घेऊन बारामतीला नेण्यात आलं. त्यावेळी त्यांना अजित पवारांचं निधन झालंय हे समजलं. त्यावेळी आशाताईंवर मोठा आभाळ कोसळलं. डोळ्या देखत त्यांनी आपल्या मुलाचा मृत्यू पाहिला. त्याचबरोबर मालोजी मोहिते यांनी लेट्सअपला ते साक्षीदार होते असे काही प्रसंग शेअर केलेत. त्यांच्या शब्दात नेमकं काय ते पण पहा. अजित पवार हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात सतत घुमतं, पण माझी त्यांच्याबद्दलची ओळख बातम्यांच्या हेडिंग मधून किंवा लोकांच्या गप्पातून नाही, तर देवगिरीच्या त्या आगणिक घटनांमधून झाली आहे. सकाळी लवकरच देवगिरीचे दरवाजे उघडत आणि राज्याच्या सगळ्या कोपऱ्यातून लोक येत. काही हातात अर्ज घेऊन, काही गावच्या दुखण्याची कैफियत घेऊन, तर काही कायदा सुव्यवस्थेच्या तक्रारी मांडायला, तर काही रखडलेल्या कामांची आळवणी करायला. आणि मग काही लोक असे येत, ज्यांच्याकडे फक्त ओटीत भरलेलं प्रेम असायचं. ज्वारीचा ताजा हुरडा, घरच्या घरी कुटलेली चटणी किंवा काही म्हशींच्या दुधाचं काढलेलं साजूक तूप. दादांनी हे सगळं कसं स्वीकारलं ते मला कधीच विसरणं शक्य नाही. कितीही थकलेले असले, कितीही मनात कुरकुर असली, तरी प्रत्येकाला ते एका उमेदी ओलाव्यानं भेटत. चेहऱ्यावर हसू येई, कदाचित थोडं धीर गंभीर, पण अगदी खरं. दोन्ही हात पुढे करून ते त्या भेटी घेत. हे दादांचं ते रूप होतं जे कधीच कॅमेऱ्याच्या झोतात आलं नाही. एक नेता जो एका राजकीय उंचीवर जाऊनही तळागाळातील माणसांची नाळ तुटू देत नव्हता. पण अजित पवार कोण आहेत हे खऱ्या अर्थानं कळायचं असेल तर त्यांचं आणि त्यांच्या आईचं नातं पाहावं लागेल. माझी आई हे शब्द त्यांच्या ओठांवर सहज आहेत, जणू काही तो त्यांचा श्वासच होता. विधानसभेच्या निवडणुकीच्या त्या धामधुमीत जेव्हा त्यांचं आयुष्य सभांचं आणि रस्त्याचं तांडव बनलं होतं, तेव्हा हे प्रेम खऱ्या अर्थानं पणाला लागलं आणि कधीच डळमळलंही नाही. जरा डोळ्यासमोर आणा. दादा महाराष्ट्रभर धावतायत, एका दिवसात 4 ते 5 मतदारसंघात सभा घेतायत. हेलिकॉप्टर, कार, जेट एका पाठोपाठ एक अंतर गिळतात. लोकांच्या उसळलेल्या गर्दीसमोर उभं राहत कोणाला वाटेल हे सगळं किती थरारक आणि रोमांचक असेल. आकाशातून उडणं, हजारोंच्या ललकारी ऐकणं. पण मी त्या दिवसांचा साक्षीदार आहे आणि मी सांगतो, त्यात थरार नव्हता, फक्त थकवा होता. पहाटेपासून सुरू होणारी वाटचाल, देवगिरीवर लोकांना भेटणं, मग तासनतास प्रवास, सभा, मेळावे, भेटीगाठी, बैठका, सूर्य मावळेपर्यंत आणि तारकांनी आकाश व्यापेपर्यंत. हे सगळं संपलं की माणूस पार कोलमडून गेला असता. पण दादा दिवसभराचा प्रचार संपवून ते मुंबईत रात्री उशिरा पोहोचले, तरी त्यांचा पहिला सवाल कायम एकच, अरे माझी आई कशी आहे. एक रात्र मला आजही जशीच्या तशी आठवते.
प्रचाराचा एक खडतर दिवस संपवून आम्ही मुंबईत पोहोचलो. गाडीच्या काचेतून मुंबईचे दिवे झरझर सरकत होते आणि दादा मागच्या सीटावर बसले होते. शांत चेहरा, थकव्याच्या सावलीत हरवलेला. देवगिरी जवळ येताच ते पुढे सरकले आणि म्हणाले, मला तिच्याकडे घेऊन चला, मला तिला पाहायचंय. त्यांची आई रुग्णालयात होती, तब्येत बिघडलेली होती. निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांची सगळी ताकद खर्ची पडत होती. पण तरीही ते अजितदादा ते थांबले नाहीत. त्या रात्री सभांच्या गोंगाटातून आणि हस्तांदोलनांच्या ओघातून बाहेर पडून ते थेट तिच्या जवळ पोहोचले. असे क्षणच दादांच्या नावामागचा माणूस उघड करतात. निवडणुकीच्या त्या दिवसांत जेव्हा त्यांची आई रुग्णालयात दाखल होती, ते तिची वारंवार माहिती घेत राहिले. अजित पवार कधी सभेनंतर चोर पावलांनी निघून, कधी वेळापत्रकाचा ताळमेळ घालून हे सगळं साधत होते. मी हे सगळं पाहिलंय शांतपणे, कोणाचं लक्ष न वेधता. त्यांच्यासाठी हे कर्तव्य नव्हतं, हे प्रेम होतं, हृदयातून उमललेलं. म्हणूनच जेव्हा कोणी या नात्याला राजकारणात ओढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दादांना किती वेदना झाल्या हे मी जवळून पाहिलंय. मी त्या टोमण्यांचे कानावर पडलेले शब्द ऐकले, आईचं नाव फायद्यासाठी वापरलं असं म्हणणारे. पण मी तिथे होतो जेव्हा ती हेटाळणी त्यांच्यापर्यंत पोहोचली. तेव्हा त्यांच्या डोळ्यात वेदनेची ठिणगी चमकली. ती माझी आई आहे, ते खालच्या पण पोलादी आवाजात म्हणाले. माझ्यासाठी ती काही वस्तू नाही. आणि ते बरोबरच होतं. पण कदाचित प्रचाराचा शेवटचा दिवस, तारीख 18 नोव्हेंबर, हा या नात्याचा सगळ्यात बोलका आलेख किंवा बोलकं चित्र. ती शर्यतीची शेवट धडपडत होती. त्या काळात दादा बारामतीत पहाटेपासून सकाळी 10 पर्यंत प्रचारात मग्न असायचे. मग राज्यभर सभांसाठी निघत, रात्री उशिरा परत येत. पुण्याच्या विमानतळावर येईपर्यंत मध्यरात्र झालेली असे. तिथून बारामतीला 2 तासांची धाव. जेव्हा पहाटेचे पक्षी किलबिलाला लागत, तेव्हा आम्ही बारामतीत पोहोचायचो. हाच शेवटच्या काही आठवड्यांचा ठरलेला दिनक्रम. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दादांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी 3 सभा ज्या आहेत त्या मतदारसंघात उरकल्या. पण हा दिवस खास होता तो पवार कुटुंबाच्या परंपरेमुळे. प्रचाराची सुरुवात कन्हेरी येथील हनुमान मंदिरात नारळ फोडून सुरू होई आणि समारोप बारामती शहरातल्या सांगता सभेनं. यावेळी बारामतीतलं वातावरण जास्त तापलं होतं. बारामतीची निवडणूक महाराष्ट्राची गॉसिप बनली होती. दादा विरुद्ध साहेब, अजित पवार विरुद्ध शरद पवार असा सामना रंगला होता. पवार कुटुंबाचा मोठा हिस्सा दादांच्या पुतण्याच्या पाठीशी उभा होता. पण दादांकडे असं काही होतं जे कोणी हिसकावून घेऊ शकलं नसतं, त्यांची आई. अशा मोठ्या दिवशी ते तिला कसे विसरू शकले असते. इतर प्रचार सभा आटपून इंदापूरच्या हेलिपॅडवर उतरल्यानंतर त्यांचं पहिलं वाक्य सभेबद्दल नव्हतं किंवा तिथल्या जमलेल्या गर्दीबद्दल तर बिलकुलच नाही. ते आपल्या माणसांकडे वळले जे जवळचे आहेत आणि म्हणाले, मला काटेवाडीला घेऊन चला, मला माझ्या आईला भेटायचं आहे. काटेवाडी दादांचं गाव, जिथं त्यांचं घर शेताच्या मधोमध उभं आहे. हिरव्या मखमलीत लपेटलेलं तिथेच त्यांची आई राहत होती आणि त्यांना तिच्या पुढे काहीच नको होतं. आम्ही एकाच गाडीत होतो. दादा पुढे ड्रायव्हरच्या शेजारी, मी मागे. हवेत उत्साह तरंगत होता. पण दादांचं मन कुठेतरी हरवलेलं होतं. काटेवाडीला पोहोचलो तेव्हा कळलं ती तिथे नाहीये. त्यांच्या चेहऱ्यावरची निराशा लपून राहिली नाही, आवाजात तीक्ष्णपणा आला. आई कुठे आहे? मला तिचे आशीर्वाद घ्यायचेत. तिथल्या माणसांनी सांगितलं की त्या आजारपणाला न जुमानता दादांच्याच सांगता सभेसाठी पुढे निघाल्या. आपल्या मुलाला साथ द्यायची हा तिचा निश्चय पक्का होता. दादा गप्प झाले. काहीच न बोलता ते गाडीत परत बसले आणि ड्रायव्हरला म्हणाले, सहयोगला चला. बारामती शहरातलं त्यांचं निवासस्थान म्हणजे सहयोग. वाटेत त्यांनी अक्काला, त्यांच्या बहिणीला फोन लावला. आईला थांबवण्याची विनवणी केली. उन्हाचा कडाका आहे आणि गर्दी ओसळलीये, ते काळजीनं म्हणाले. तिच्यासाठी हे बरं नाही, तिला सहयोगला परत आणा, मी 5 मिनिटांत पोहोचतो. पण सहयोगला पोहोचलो तेव्हा समजलं की ती आधीच सभेकडे गेली होती, कोणाचंही न ऐकता. दादांचं मन अस्वस्थ झालं. त्यांचं लक्ष त्या हजारोंच्या समुदायावर नव्हतं जो त्यांचं भाषण ऐकायला आसुसलेला होता, तर त्या एका जीवावर होता जो त्यांच्यासाठी सगळं काही होतं. सभेपूर्वी त्यांना तिच्या हाताचा स्पर्श हवा होता. तिच्या आशीर्वादांचा आधार घेऊनच ते बारामतीच्या मायबापांपुढे उभं राहू इच्छित होते. आम्ही सभेच्या ठिकाणी पोहोचलो आणि ते दृश्य डोळ्यात साठून राहिलं. मैदान गुलाबी रंगानं भरलं होतं. पागोटे, फेटे, साड्या, झेंडे दृष्टीच्या टप्प्यांपर्यंत पसरलेलं. पण स्टेजच्या उजव्या कोपऱ्यात एक आकृती ठळक दिसत होती. एक म्हातारी माऊली खुर्चीत बसलेली, मास्क लावलेली, डोळे स्टेजवर खेळलेले, प्रेमाने आणि अभिमानाने ओसंडणारे. ती होती दादांची आई, आशाताई अनंतराव पवार. दादा स्टेजवर चढले तेव्हा आईची आणि दादांची नजरानजर झाली. त्यांच्यात एक स्मित उमटलं.
नाजूक, जवळपास अंतरीचंच, कोणालाही न हेरता येणारं. नंतर दादांनी माईक हाती घेतला. आवाज ठाम होता, पण हृदय भरलेलं होतं. ते बारामतीशी बोलले, आपल्या मातीशी बोलले, जिथे त्यांची खरी माय आणि मायेचा समुदाय त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता. सभा दणकून यशस्वी झाली. दादा मनमोकळेपणाने बोलले. उपस्थित जनसमुदायानं दादाला भरभरून प्रतिसाद दिला. मेहनतीचं फळ नंतर निकालानं दाखवून दिलं. पण दादांसाठी खरा विजय आकड्यात नव्हता, तो त्या एका शांत क्षणात होता, जेव्हा भाषणापूर्वी त्यांनी आपल्या आईकडे डोळे भरून पाहिलं. अभिमानानं आणि प्रेमानं ओथंब बोल. राजकारणाच्या आणि सत्तेच्या या खेळात ती त्यांचा आधार होती. अजितदादांची गोष्ट फक्त सत्तेची किंवा राजकारणाची नाहीये, ही एका मुलाची गोष्ट आहे, जो कितीही उंच गेला तरी आपल्या आईच्या मायेच्या दोरीनं बांधलेला राहिला. त्या रात्री रुग्णालयात तिच्या शेजारी बसताना किंवा प्रचाराच्या त्या शेवटच्या दिवशी तिचे आशीर्वाद शोधताना मला खरंच दादा दिसले. नेता नाही, प्रचारक नाही, तर तो माणूस ज्याच्यासाठी त्याची आई नेहमीच पहिले आणि सर्वस्वी आईच राहिली. असे हे दादा आपल्या आईसह आपल्या असंख्य चाहत्यांना आता एकटं टाकून कायमचे निघून गेले. दादा एक व्यक्ती, एक नेता म्हणून जो आपल्या समोर आलाय, ते त्याही पेक्षा पुढचे आणि वेगळे होते. दादांमधला माणूस लोकांपर्यंत कधी दाखवला गेला नाही. मात्र दादा बोलायला जरी फटकळ होते, खूप बेधडक बोलायचे, तरी त्यांच्यातलं एक हळवंपण हे या निमित्तानं आपल्या समोर आलंय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी.